Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and today's lecture we will learn the poem Leisure, which is written by William Henry Davies, W.H. Davis. We will move towards the introduction of the poet and the poem. I will read the introduction now. William Henry Davies was born in the year 1871 and died in the year 1940. Was a Welsh poet and writer. At age 22, with small inheritance, he left for New York. W.H. डेव्हिस यांचा जन्म 1871 साली झाला आणि मृत्यू 1940. ते वेल्सचे रहिवासी होते. वेल्श या देशाचे रहिवासी होते आणि तिथलेच त्यांना कवी म्हटलं गेलंय. वेल्श पोएट अँड रायटर. ॲट एज 22, 22 वर्षाचे असताना अगदी थोडीच आपल्या वडिलोपार्जित संपत्ती घेऊन त्यांनी न्यूयॉर्क सोडलं अँड स्पेंड द एज 22 फॉलोइंग 6 वर्किंग इयर्स वर्किंग अँड बेगिंग हिज वे अक्रॉस अमेरिका. आणि 22 पासून पुढे 6 वर्ष काम करत किंवा भीक मागत ते अमेरिकेच्या रस्त्यावरती किंवा अमेरिकेमध्ये त्यांनी स्थलांतर केलं, ते फिरले. हिज एक्सपिरियन्सेस ऑफ लाईफ स्पेंट ॲज ट्रॅम्प आर डॉक्युमेंटेड इन हिज 2 मेमॉयर्स. त्यांना जो अनुभव आला जीवन जगताना तो त्यांनी 2 त्यांच्या आठवणी असलेल्या लेखांमध्ये करून ठेवलेला आहे. त्याचं डॉक्युमेंटेशन. द ऑटोबायोग्राफी ऑफ सुपर ट्रॅम्प अँड यंग इमा, अशा त्या 2 आठवणींची नावं आहेत. एक आहे ऑटोबायोग्राफी ऑफ सुपर ट्रॅम्प, सुपर ट्रॅम्पचं आत्मचरित्र, आणि यंग इमा, तरुण इमा. हिज आउटडोर लाईफ इज रिफ्लेक्टेड इन हिज पोएट्री as reflected in nature and his own tramping adventures and the characters he made. आता पहा, त्यांनी जे बाहेर लाईफ जगलेलं आहे, ज्या लोकांसोबत त्यांनी आपलं जुळून घेतलेलं आहे, त्यांची पोएट्री सुद्धा त्याच टॉपिकशी रिलेटेड आहे. जसे टॉपिक कुठले आहेत? ह्युमन हार्डशिप म्हणजे माणसाच्या जीवनात येणारे कठीण प्रसंग. ह्युमन कंडिशन, मानवाची अवस्था, ॲज रिफ्लेक्टेड इन नेचर अँड हिज ओन ट्रॅम्पिंग ॲडव्हेंचर्स. जसं निसर्गात आणि त्यांच्या या साहसी धाडसी अशा ट्रॅम्पिंग करताना त्यांना जे आढळून आलं, फिरताना जे आढळून आलं, तर ते त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून लिहिलं. अँड द कॅरेक्टर्स ही मेड, आणि त्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी आपल्या लिखाणामध्ये उतरवलं ज्या लोकांना ते भेटले. डेव्हिस इज कन्सिडर्ड वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर जॉर्जियन पोएट्स. आता जॉर्जियन पोएट म्हणजे काय? त्यांचा एक ग्रुप होता जॉर्जियन पोएट लोकांचा, तर त्यांना एक जॉर्जियन पोएट म्हटलं गेलेला आहे, जो सगळ्यात पॉप्युलर झालेला आहे. बाय 1929 ही वॉज अवॉर्डेड an honorary doctorate degree from the University of Wales, owing to his popularity and literary reputation. W.H. डेव्हिस यांना 1929 साली मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. कोणी दिली? युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स यांनी ती दिली त्यांना, वेल्स विद्यापीठाने. कशासाठी? तर त्यांच्या लिखाणासाठी आणि वाङ्मयातील त्यांच्या स्थानासाठी. 10 years later, his hometown of Newport unveiled a plaque in his honor. तर त्यांच्या मूळ गावी, वेल्श या देशामध्ये जे राहत होते, तर त्या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी न्यूपोर्ट या नावाच्या गावामध्ये त्यांच्या नावाचा काय केला म्हणते, एक फडी किंवा आपण त्याला म्हणू असा एखादी प्लेट त्यांच्या नावाची त्यांनी त्या ठिकाणी लावली त्यांच्या सन्मानार्थ. द पोएम, आता कवितेबद्दलची माहिती पहा. द पोएम डिवायडेड इंटू 7 रायमिंग कपलेट्स. ही जी कविता आहे ही 7 कपलेट म्हणजे
दोन दोन ओळी म्हणजे कपलेट. ठीक आहे, एक ओळ म्हणजे मोनोस्टिच आणि दोन ओळी म्हणजे कपलेट. आता या कवितेमध्ये 7 कपलेट दिलेले आहेत, म्हणजे 7 वेळा दोन ओळी आपल्याला वाचायला मिळतील या कवितेमध्ये. त्यांना म्हणू आपण कपलेट. ठीक आहे, द पोएम डिवायडेड इंटू 7 रायमिंग कपलेट्स. आणि ते कपलेट्स कसे आहेत, एकमेकांसोबत राईम करणारे, यमक जोडणारे शब्द त्या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये आपल्याला सापडतील. इज ॲज रिलेव्हंट टुडे ॲज इट वॉज ड्युरिंग द अर्लियर पार्ट ऑफ द 20th century. त्या कविता जी काल, त्या कवितेचं जे एक रिलेव्हन्स होतं, म्हणजे आपल्या आयुष्याशी हे जुळून घेणे त्याला म्हणतो आपण, स्वतःशी रिलेट करणे. एखादा प्रसंग असा असतो जो कालही घडलेला आहे आणि आजही घडतो. ठीक आहे, स्त्रियांवरती अत्याचार कालही होत होते, आजही होत आहेत. तशा प्रकारचं आता ही गोष्ट तशीच आहे की ही कविता जी आहे ती कालही पॉप्युलर होती आणि आजही पॉप्युलर राहील, कारण त्या कवितेमधला घटकच त्या प्रकारचा आहे. त्या कवितेचा आशयच तेवढा सुंदर आहे. 20th century. The poet laments the fact that modern man, in the feverish pursuit of material success, has little time to quiet and beauty of nature. आजच्या या काळामध्ये मनुष्य भौतिक सुखाच्या मागे किंवा भौतिक यशाच्या मागे इतका लागलेला आहे, त्याच्याकडे फार कमी वेळ आहे आपल्या या दगदगीच्या जीवनामधून बाहेर पडून या निसर्गातील आनंद किंवा शांतता उपभोगायला. त्याच्याकडे आज वेळच नाही आहे. तो इतका बिझी झाला आहे या भौतिक यशाच्या मागे धावताना की त्याला या निसर्गाचा आस्वाद घेताच येत नाही आहे आणि त्या शांततेचा, निसर्गातील शांततेचा अनुभव त्याला करताच येत नाही आहे. द पोएट बिलीव्स दॅट इट इंडीड इज अ पुअर life if a man is so preoccupied with own worries and anxiety that he has forgotten to appreciate the simple joys of nature. तर कवीचं म्हणणं हे आहे की बा, जर ह्या आपल्याला अशा चिंता आणि आपल्याला काळज्या ज्या असतात त्याच्यामुळे जर आपलं आयुष्य त्या गोष्टींनी वेढलेलं असेल, चिंता आणि काळज्यांनी, तर त्या गोष्टीचा अर्थ असा होतो की आपण आपल्या आयुष्य आपण काय केलेलं आहे, घालवलेलं आहे आणि आपण या निसर्गामधील असलेले जे छोटे छोटे आनंदाचे क्षण आहेत ते आपण कधीच एन्जॉय केलेले नाहीत. त्यानंतर कवी म्हणतो, दिस पोएम सम्स अप द इसेन्स ऑफ द मॉडर्न लाईफ इन इट्स ऑफ्ट कोटेड कपलेट. ही जी कविता आहे तिचा जो शेवट आहे तो परत त्याच अर्काने झालेला आहे. कुठला अर्क, जो त्या कवितेची ऑफ्ट कोटेड कपलेट, म्हणजे ज्या कोटेशनला आपण नेहमी नेहमी वापरतो, ज्या ओळींना आपण नेहमी नेहमी वापरतो त्यांना आपण कोटेशन म्हणतो. तर ऑफ्ट कोटेड कपलेट, ज्या कपलेटचा नेहमी नेहमी कोटेशन म्हणून वापर केला जातो, त्याचं उदाहरण दिलं जातं, तर ते कपलेट कुठली आहे पहा. व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर, वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. ही लाईफ कशी आहे म्हणते, कशी आहे ही लाईफ, जर तुम्हाला खूप साऱ्या चिंता असतील, काळज्या असतील. वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. आपल्याला शांतपणे उभं राहायला आणि या निसर्गामधील आनंद बघायला, स्टेअर म्हणजे बघणे, तर तो बघायला आपल्याकडे वेळ जर नसेल तर ही कशा प्रकारची लाईफ आहे, असा या ठिकाणी प्रश्न तो आपल्याला विचारतोय त्या कपलेटच्या माध्यमातून. He calls upon man to enjoy the natural beauty around him. आणि अशा माध्यमातून तो या माणसाला साथ घालतोय, आजच्या माणसाला, की त्यांनी थोडा वेळ थांबावं आणि निसर्गातील खूप सुंदर सुंदर गोष्टींचा आस्वाद घ्यावा. ठीक आहे, आता आपण या कवितेच्या टेक्स्टकडे वळूया. पहा, त्या ठिकाणी तुम्हाला 7 कपलेट्स दिसतील. 14 ओळी असल्या पाहिजे एकूण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 मोजल्या तर त्या बरोबर 14 लाईन्स. 14 लाईन्स म्हणजे 7 7च्या 2 2च्या 7 लाईन्स.
तर अशा ही कविता आपल्याला या ठिकाणी कवीनी सांगितलेली आहे. पहा, पहिल्या 2 ओळी वाचतोय मी. What is this life if full of care? We have no time to stand and stare. या ठिकाणी कवी पहा काय म्हणतो. In these lines, the poet is complaining about our rushed life. He says that there is no purpose of life if it is full of worries and anxiety, and we cannot call this life a pure life. पहा, या कवितेमध्ये कवी अशी तक्रार करतो आपल्या लाईफबद्दल. आपण जितक्या घाईची, गडबडीची आणि धकाधकीची आपलं हे जीवन आहे, हे आयुष्य आहे, तर त्या कवीचं म्हणणं आहे या आयुष्याला काहीच उद्देश नाही आहे. जर आपल्याला खूप साऱ्या चिंता असतील, आपल्या खूप साऱ्या काळज्या असतील आणि आपण या अशा प्रकारच्या आयुष्याला आपण प्युअर, शुद्ध असं जीवन म्हणणार नाही. जे जीवन आपल्याला जगायचं आहे आनंदाचं, ते आपण त्याला म्हणू शकणार नाही. टुडे वी आर सो बिझी दॅट वी डोंट हॅव टाइम टू पॉज अँड ॲडमायर द ब्युटिफुल नेचर अराउंड अस. आपण आजकाल एवढे बिझी झालो की आपल्याला थोडा वेळ थांबा घ्यायला, पॉज म्हणजे थांबा, आणि या ॲडमायर म्हणजे स्तुती करणे, या निसर्गामध्ये थांबून त्याची थोड्या वेळ स्तुती करावी असा जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे आयुष्य निरर्थक आहे. आपल्या आजूबाजूला फार सुंदर गोष्टी आहेत, आपण त्यांना थांबून त्यांची प्रशंसा केली पाहिजे. वी डोंट इवन हॅव इनफ टाइम टू स्टँड अंडर द ब्रांचेस ऑफ ग्रीन ट्रीज. नेक्स्ट दुसऱ्या 2 ओळी पहा आता. No time to stand beneath the boughs and stare as long as sheep or cows. No time to stand beneath the boughs and stare as long as sheep or cows. या ठिकाणी कवी म्हणतो we don't have even time enough to stand under the branches of green trees and cannot look at the common animals like sheep and cows grazing in the pasture. आपल्याला एवढा सुद्धा वेळ नाही की आपण एखाद्या सुंदर झाडाच्या सावलीखाली, गर्द अशा सुंदर अशा हिरव्यागार अशा झाडाच्या खाली उभं राहून आपण शांतपणे त्या शीप म्हणजे मेंढ्यांना आणि त्या गायांना चरताना, त्या हिरव्यागार कुरणामध्ये चरताना पाहायचा सुद्धा आपल्याकडे वेळ नाही. त्या गाया तरी निसर्गातील सुंदर दृश्यांचा आस्वाद घेतात, त्या मेंढ्या तरी घेतात, पण आपण मनुष्य मात्र या निसर्गाचा आस्वाद घेत नाही. ते प्राणी मात्र आपल्यापेक्षा जास्त सुखी आहेत, जास्त समाधानी आहेत, असं या ठिकाणी त्या कवीचं म्हणणं आहे. नंतर पहा. No time to see when the woods we pass, when squirrel hide their nuts in grass. या ओळींमध्ये, in these lines, the poet is saying that we do not have time to look at tall and short trees when we pass through forest. आपल्याला थोडा सुद्धा वेळ नाही. जंगलामधून जाताना आपण आपल्याच चिंतेच्या विश्वात रमून आपण जे सुंदर दृश्य आपल्याला दिसते जंगलात गेल्यानंतर ते सुद्धा आपण बघत नाही. त्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा आपल्याला त्या निसर्गाचा आस्वाद घेता येत नाही. वी कांट इवन स्पेअर अ फ्यू मोमेंट्स टू एन्जॉय सूदिंग इफेक्ट दॅट ग्रीन ट्रीज ऑफर. आपल्याला त्या सुंदर जंगलामधील सुंदर हिरवीगार झाडं जी आपल्याला आस्वाद देत आहेत, तो आस्वाद आपण घेत सुद्धा नाही. मोरओव्हर, वी कॅन नॉट सी स्मॉल ॲनिमल्स सच ॲज स्क्विरल्स हायडिंग देअर फूड ग्रेन्स इन द ग्रास. आपल्याला त्या छोट्या छोट्या खारुताईंना सुद्धा पाहायचा वेळ नाही, ज्या कुठून तरी आपलं अन्न आणून त्या गवतामध्ये कशा प्रकारे लपवतात ते सुद्धा आपल्याला पाहायची आपल्याला सवय नाही. सवय म्हणजे त्यासाठी सवड नाही. इतके आपण बिझी झालेलो आहोत. किती सुंदर वाटेल एखाद्या खारुताईला आपलं अन्न लपवताना, एखाद्या गवतामध्ये पाहताना.
किती सुंदर ते दृश्य असेल. तर या सगळ्या दृश्यांना आपण काय होतो, मुकतो. ड्युरिंग डे टाइम वेन सनरेज फॉल अपॉन no time to see in broad daylight, streams full of stars like skies at night. Moreover, we cannot see small animals such as squirrel food hiding their food grains in the grass during daytime. When sun rays fall upon the clear water of rivers, दिवसाच्या वेळेस जेव्हा सूर्य त्या अशा सुंदर अशा स्वच्छ अशा पाण्यावरती, नदीच्या पाण्यावरती पडतो, इट रिफ्लेक्ट्स अँड शाईन्स लाईक स्टार्स ॲट नाईट. तो एखाद्या रात्री जसे तारे चमकतात आकाशामध्ये, तसाच तो सूर्य त्याचं रिफ्लेक्शन, परावर्तन त्या नदीच्या लहरांवरती होऊन ते सुद्धा चमचम करतं. हे सुद्धा पाहायला आपल्याला सवड नाही. बट वी बिझी पीपल डोंट हॅव टाइम टू सी दिस. आपण एवढे बिझी आहोत की आपल्याला हे पाहायची सुद्धा सवड नाही. नंतर पहा, नो टाइम टू टर्न ॲट ब्युटीज ग्लान्स अँड वॉच हर फीट हाऊ दे कॅन डान्स. नो टाइम टू वेट till her mouth can enrich that smile her eyes began. पहा या कडव्यांमध्ये काय म्हणतो कवी. In these lines, the nature is personified as young, beautiful, dancing women with smiling face. आता पर्सॉनिफाईड म्हणजे काय? पर्सॉनिफिकेशन नावाचा एक फिगर ऑफ स्पीच इंग्रजीमध्ये असतो, ज्यामध्ये निसर्गातील एखाद्या घटकाला मानवी काय देतात, म्हणजे निसर्ग असू शकत नाही. निसर्ग असतो का? नाही. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे किंवा निसर्ग सुद्धा हसतो. ठीक आहे. या निसर्गाला एका सुंदर स्त्रीचं त्या ठिकाणी रूप, त्या ठिकाणी तो कवी पाहतो. त्या निसर्गामध्ये एका सुंदर स्त्रीचं रूप पाहतो, जी हसत आहे आणि डान्स करत आहे. नेचर कांट डान्स, nature can't smile, but human can, and the quality of human is given to the nature. That's why the figure of speech is called as personification. In these lines, the poet says that this kind of worried life is useless. In these lines, the nature is personified as a young, beautiful, dancing woman with a smiling face. The poet says that we don't have time to carefully look at nature that can refresh us. आपण त्या निसर्गाकडे सुद्धा सुंदरतेने पाहत नाही, जो निसर्ग आपल्याला आपल्या स्ट्रेसफुल लाईफमधून बाहेर पडून आपल्याला रिफ्रेश करतो, परत ताजीतवाना करतो. त्या निसर्गाकडे पाहायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. When nature changes, इट इज लाईक अ ब्युटिफुल डान्सर. निसर्ग जेव्हा आपलं रूप बदलतो, क्षणात पाऊस पडतो, क्षणात ऊन पडते, तर त्या निसर्गाला आपण काय म्हणतो, तो जणू नाचत आहे. तर या क्षणाक्षणाला निसर्गामध्ये होणारे बदल, त्याला नृत्य म्हटलेलं आहे निसर्गाचं. अँड द लीव्स, पानांची सडसड, पानांचं उडणं. And the leaves, flower, branches, sound of water in the river. ह्या सगळ्या घटकांमधला जो बदल आहे तो आपल्याला एखाद्या नृत्याप्रमाणे वाटतो. फ्लाइट ऑफ बर्ड्स, पक्षी कसे उडतात त्यातही एक नृत्य आहे. आर पार्ट्स ऑफ नेचर डान्स. पानांची सडसड, फुलांचं उमलणं, फांद्यांचं वाकणं किंवा वाढणं किंवा त्याला पानं येणं आणि पानं गळणं, पाण्याची खडखड, नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्याची खडखड आणि पक्ष्यांचं उडणं, या सर्व घटकांमध्ये एक नृत्य आहे. बट अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव टाइम टू ॲडमायर दीज चेंजेस ऑफ नेचर. परंतु निसर्गामध्ये घडणारे हे घटक आपण यांना ॲडमायर करण्याकरिता, यांची प्रशंसा करण्याकरिता आपल्याकडे मात्र वेळच नाही आहे. असं या माणसाचं आयुष्य झालेलं आहे. अ पुअर लाईफ दिस इज फुल ऑफ केअर.
We have no time to stand and stare. A poor life this. ही एक गरीब अशी आयुष्य आहे. जर आपल्याला एवढ्या काळज्या असतील तर. वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. आपल्याकडे परत वेळ नाही आहे त्या निसर्गातील सुंदर गोष्टींकडे पाहण्याला आणि त्याचा आस्वाद घेण्याला. तर ही या आयुष्याला, अशा प्रकारच्या आयुष्याला आपण गरीब आयुष्य असं म्हणू, गरीबाचं जगणं असं म्हणू. इन दीज लाईन्स द पोएट सेज दॅट this kind of worried life is useless unless life which is under the pressure of engagements of life and forgets to enjoy beautiful nature. We don't have time to stand and stare, place and admire the beautiful nature around us. In this way, the poem is completed. I hope you have understood the things well. सिंपल पोएम आहे आणि फार समर्पक अशा शब्दात आपल्या या धकाधकीच्या जीवनाबद्दल कवीने या कवितेमध्ये चिंता व्यक्त केलेली आहे, हळहळ व्यक्त केलेली आहे की माणसाला या धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर पडून जीवन जगायला, आयुष्य मुक्तपणे जगायला वेळच नाहीये. निसर्गातील घटकांचा आस्वाद घ्यायला वेळच नाहीये. तर या अशा आयुष्याला गरिबाचं आयुष्य म्हटलेलं आहे. जरी पैसा खूप असेल, श्रीमंती असेल, परंतु निसर्गातील सुंदर घटकांचा आस्वाद घ्यायला जर वेळ नाही तर त्या आयुष्याला काही अर्थ नाही. असा समर्पक आशय या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ही पोएम इथे संपली. आणि तुम्हाला नोट्स लवकरात लवकर मी शेअर करेल. सो stay connected, keep safe, keep yourself safe from COVID-19 and take care. Goodbye.